मध्य रेल्वेने भुसावळ मनमाड विभागादरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून तो पूर्णत्वास नेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत। रेल्वे लाईन प्रकल्पाच्या चालू असलेल्या नांदगाव मनमाड सेक्शनमध्ये तिसऱ्या लाईनची पाहणी करून यशस्वी चाचणी केली। रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चाळीसगाव ते पिंपरखेड स्थानकादरम्यान विशेष गाडीची 120 किलोमीटर प्रति तास वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली। मध्य रेल्वेने 32.7 किलोमीटर पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची नवीन तिसरी लाईन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू केल्याची घोषणा केली आणि महत्त्वाकांक्षी 183.94 किलोमीटर भुसावळ मनमाड तिसरी लाईन विद्युतीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असून याचे पूर्णपणे यश हे आयुक्त रेल्वे सुरक्षा सेंट्रल सर्कल यांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक सुरक्षा तपासणी आणि 120 किलोमीटर प्रति तास वेगाने चाचणी नंतर मिळालेले आहे। या विभागात पिंपरखेड, न्यायडोंगरी, हिरापूर आणि चाळीसगाव यासह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत, ज्यापैकी प्रत्येक स्थानकांच्या यार्डमध्ये बदल करण्यात आले आहेत। मुंबई हावडा या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी या नवीन तिसऱ्या लाईनची यशस्वीपणे अंमलबजावणी होणार आहे। आयुक्त रेल्वे सुरक्षा सेंट्रल सर्कल मनोज अरोरा यांच्यासह प्रमुख अधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ विभाग, इति पांडे, मुख्य अभियंता मुख्यालय, उपमुख्य अभियंता किशोर सिंग, सहाय्यक कार्यकारी अभियंता अतुल कुमार सक्सेना व कार्यकारी अभियंता जयश्री दीपक सिंग व पिंपरखेड ते चाळीसगाव विभागाची सुरक्षा तपासणी, वेग चाचणी आणि कार्यान्वित समारंभास इतर वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी नस्तनपूर पिंपरखेड येथे रेल्वे लाईन पूल लगत मंडप उभारून नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। ही तिसरी रेल्वे लाईन विभागातील लाईनची क्षमता वाढवण्यास मदत करेल आणि मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांच्या हालचालींना गती देईल। रहदारीसाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील, ज्यामुळे विभागातील लाईनची क्षमता वाढेल। यामुळे भुसावळ मनमाड विभागावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। कंटेनर, अन्नधान्य, कोळसा आदींची त्वरित वाहतूक केली जाऊ शकते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज वाघ, न्यायडोंगरी।